कौन बनेगा करोडपती मधून बोलतोय असं म्हणत ऑनलाईन फसवणूक. कल्याणमधून एकास अटक. कौन बनेगा करोडपती मधून बोलतोय तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे असं सांगून विविध प्रोसेसिंग फीच्या नावावर नगरमधील एकाची 1,33,200 रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीस पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. फैसल इकबाल मेमन राहणार कल्याण ठाणे असे आरोपीचे नाव असून त्याला राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. नगरमधील नारायण अरुणे यांना या आरोपीने मोबाईलवर कॉल करून तसेच व्हॉट्सअप कॉल करून त्यांचा विश्वास संपादन करत 25 लाखांची लॉटरी लागली आहे असे सांगून विविध प्रोसेसिंग फीच्या नावाखाली दिनांक 20 ऑगस्ट 2021 ते 10 मार्च 2022 या कालावधीत फोन पे वर सुमारे 1,33,200 रुपये पाठविण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क टाळत फसवणूक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीचा मोबाईल नंबर, बँक अकाउंटवरून आरोपी फैसल मेमन याचे नाव तांत्रिक विश्लेषणाद्वारे निष्पन्न झाले. आरोपीचा शोधार्थ वेळोवेळी कल्याण ठाणे येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी हा मिळून आला नाही. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा शोध घेतला असता तो सोमवारी सायबर पोलिसांच्या पथकाला सापडला. पथकाने त्याला अटक केली आहे. सदरची कारवाई सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेदाम, उपनिरीक्षक योगेश साहेब, पोलीस अंमलदार अभिजित अर्कल, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, अरुण सांगळे, महिला अंमलदार सविता खताळ, दीपाली घोडके यांनी केली आहे. तर सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले, कौन बनेगा करोडपती मधून आपणास 25 लाख रुपयांची लॉटरी लागली आहे. क्रिकेट कार्ड ऍक्टिव्हेशन करून देतो, ऑनलाईन KYC अपडेट करून देतो, पेट्रोल पंप एजन्सी देतो, ट्रेंडिंग ॲप डाउनलोड करून देतो, जास्त प्रमाणामध्ये परतावा देतो असे वेगवेगळ्या आमिषाला बळी पडू नये. प्रत्येक अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राईम पोर्टल हेल्पलाईन नंबर 1930 यावर तक्रार करावी असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.